आज आपण पाहूयात न्यूटन्स ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर बॅकवर्ड इंटरपोलेशन याच्यावरती एक्झाम्पल आहे. द फॉलोइंग टेबल गिव्स द सेल्स ऑफ पेंटिनम फॉर टेक्नॉलॉजी अँड सॉफ्टवेअर कंपनी. देन दिलेला आहे आपल्याला बघा, एअर दिलेत आणि सेल्स इन वाय करोस इन रुपीजमध्ये आपल्याला दिलेला आहे त्यांनी. आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इस्टिमेट द सेल्स फॉर द इयर 1999. देन गिवन वी कॅन राईट गिवन आपल्याकडे काय आहे, एक्सएन म्हणजे काय घेतो आपण, लास्ट व्हॅल्यू घेतो एअरची, एक्सची व्हॅल्यू आपण, कारण इथं यूज करतोय आपण बॅकवर्ड इंटरपोलेशन म्हणून. एक्सएन इज इक्वल टू 2000, एक्स इज इक्वल टू 1999, कारण हे आपल्याला एस्टिमेट इथं करायला सांगितलेलं आहे. आणि टेक एच इज इक्वल टू 2, एच डिफरन्स 2 कसा मिळाला, 94 96 96 98, याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2चा. देन देअरफॉर यू इज इक्वल टू एक्स मायनस एक्सएन डिवायडेड बाय एच इज इक्वल टू 1999 मायनस 2000 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -1 म्हणजेच -0.5. Therefore backward डिफरन्स टेबल ॲज फॉलोज. मग आता बॅकवर्ड डिफरन्स टेबल आपण फॉर्म करतोय. मग तो कसा मिळेल आपल्याला, तर एक्स वाय डेल स्क्वेअर वाय डेल क्यूब वाय. कारण हे असं का मिळणार आहे, डेल क्यूब वाय पर्यंतच का, तर आपल्याकडे टर्म काय आहेत, पहिल्यांदा x0 x1 x2 आणि x3, म्हणजे टर्म आपण कुठंपर्यंत फाइंड आउट करणार, डेल क्यूब म्हणजे 3rd डिग्रीपर्यंत. देन वी कॅन राईट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड व्हॅल्यूज ऑफ वाय. देन फर्स्टली वी फाइंड डेल वाय डेफिनेशन काय आहे आपल्याकडं, डेफिनेशन काय, आता डेफिनेशन इथं तुमच्या माहितीसाठी इथं मी लिहिते साईडला. डेलची डेफिनेशन आपल्याकडं काय आहे, डेल y1 इज इक्वल टू काय असतो आपला, y1 मायनस y0 असतो. म्हणजेच इथं आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे इथं काय मिळेल, 48 मायनस 43 काय मिळालं, 5 मिळालं. ते मी लिहिते कसं बघा, राईट करते इथं, कारण हे मोकं ठेव, कारण इथं आपण व्हॅल्यू करताना लास्टच्या व्हॅल्यू यूज करणार आहे. फॉरवर्डमध्ये आपण इकडल्या फर्स्टच्या व्हॅल्यू यूज करत होतो, आता इकडं लास्टच्या व्हॅल्यू यूज करणार आहे, म्हणून लिहिताना या पद्धतीने लिहिते. मग 52 मायनस 48 4 आणि 57 मायनस 52 म्हणजेच 5 मिळाल परत. आता नेक्स्ट डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, डेल स्क्वेअर वाय कसं आपण फाइंड आउट करतो, डेल वायचा वापर करून. मग 4 मायनस 5 त्याचा डिफरन्स मी इथं लिहिते, काय मिळेल, -1 आणि 5 मायनस 4 म्हणजे काय मिळेल, 1 मिळेल. आता या दोघांचा डिफरन्स म्हणजे काय मिळेल, 1 मायनस ऑफ -1 म्हणजे काय मिळणार आहे इथं, 2 मिळेल, प्लस 2 मिळाला. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू यूज करताना कोणत्या व्हॅल्यूज यूज करणार आहोत, बॅकवर्डसाठी ह्या व्हॅल्यूज आपण यूज करतो, म्हणून लिहिताना या पद्धतीनं लिहिला गेला टेबल इथं आपल्याला हा मिळालेला आहे. आता आपण देअरफॉर बाय न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर बॅकवर्ड इंटरपोलेशन काय फॉर्म्युला आहे, फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला, 5/1999 एस्टिमेट करायला सांगितलं आहे. म्हणजेच काय मिळालं, 5/1999. देन फॉर्म्युला काय आहे याचा, yn प्लस यू डेल yn प्लस यू इंटू u प्लस 1 डिवायडेड बाय 2 डेल स्क्वेअर yn प्लस u इंटू u प्लस 1 u प्लस 2 डिवायडेड बाय 6 डेल क्यूब yn. हा इथंपर्यंतच काय येणार फॉर्म्युला, कारण आपण टेबलमध्ये व्हॅल्यू फॉर्म केले आहेत कुठंपर्यंत, डेल क्यूब yपर्यंतच. फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, हा मिळाला. देन व्हॅल्यू पुट करून घेऊयात. आता yn ची व्हॅल्यू आपली काय आहे इथं,
वाय एनची व्हॅल्यू दिली आहे इथं काय आहे 57 प्लस यूची व्हॅल्यू आपण वरती फाइंड आउट केलेली आहे काय आहे -0.5. तर व्हॅल्यू काय मिळेल ब्रॅकेटमध्ये -0.5 आणि इंटू डेल वाय एन म्हणजे डेल वाय एनची व्हॅल्यू काय आहे 5 प्लस आता इथं -0.5 इंटू -0.5 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू डेल स्क्वेअर वाय एनची व्हॅल्यू आहे 1 आणि प्लस नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळेल -0.5 इंटू -0.5 प्लस 1 इंटू -0.5 प्लस 2 डिवायडेड बाय 6 आणि इंटू लास्ट व्हॅल्यू काय आहे 2. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात आणि ॲन्सर काढूयात काय मिळेल इथं 57 मायनस मिळेल हे मायनस काय मिळते बघूया 0.5 इंटू 5 2.5 -2.5. आता हे काय मिळतं आहे बघूया ब्रॅकेटमध्ये -0.5 ब्रॅकेट कंप्लीट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -0.5 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट -0.25 डिवायडेड बाय 2 आणि 1 मल्टिप्लाय केल्यानंतर काय फरक पडणार आहे का तर नाही काय पडणार आहे म्हणजे काय मिळेल 0.125 मिळेल आणि नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळते बघा इन ब्रॅकेट -0.5 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट -0.5 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट नेक्स्ट ब्रॅकेट -0.5 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट -0.375 डिवायडेड बाय 6 इंटू 2 -0. काय मिळालं -0.125 मिळालं परत. आता या सगळ्यांचे ॲडिशन करूयात 57 -2.5 -0.125 -0.125 ॲन्सर मिळालं 54.25 54.25 म्हणजेच व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 5/1999 इज इक्वल टू 54.25. ते एक्झाम्पल हे कंप्लीट झालं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल आहे द फॉलोइंग टेबल गिव्स द अमाऊंट ऑफ ए केमिकल डिसॉल्व्ड इन वॉटर. दिलेलं आहे टेम्परेचर इन डिग्री x आणि सोल्युबिलिटी y. व्हॅल्यूज दिले आहेत 10, 15, 20, 25 आणि 30. त्याला रिलेटेड सोल्युबिलिटी दिलेली आहे. देन फाइंड आउट करायचं आहे. कॉम्प्यूट द अमाऊंट डिसॉल्व्ड ॲट 22 डिग्री. 22 डिग्रीला आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. आता आपण पाहूयात सोल्युशन पाहूयात. पहिल्यांदा आपल्याकडं पहा काय दिलेलं आहे आपल्याकडं हेअर एक्स काय दिलं आहे बघूया एक्सएन काय दिलं आहे बघूया एच काय येतं आहे बघूया आणि यू फाइंड आउट करणार आहे. यूची फॉर्म्युला काय आहे आपला बॅकवर्डचं एक्झाम्पल पाहतो त्यामुळे x - एक्सएन डिवायडेड बाय एच. आता एक्सएन आणि एच काय दिलं आहे पाहूयात. आता इथं एक्स दिलेलाच आहे आपल्याला. एक्स किती दिलेला आहे 22 डिग्री म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू मिळाली 22 आणि आता एक्सएन पाहूयात किती दिला आहे. एक्सएन आपला किती आहे इथं लास्ट 30 आहे. किती 30 आहे. आपण बॅकवर्डसाठी पाहतोय त्यामुळं काय मिळणार आहे लास्ट म्हणजे काय असेल एक्सएन असेल तो किती आहे आपल्या इथं 30 आहे. मग व्हॅल्यू आपण इथं राईट करून घेऊया. एक्सएनची व्हॅल्यू आपल्याला इथं किती मिळालेली आहे 30. एक्सएन मिळाला 30. आता एच पाहूयात. एच बघा आता
इथं 10 आहे, 15, 20, 25 आणि 30 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे 5चा. तर याची आपल्याला इथं मिळेल 5. देन आता फाइंड आउट करून घेऊयात आपण यू काय मिळेल x - xn डिवायडेड बाय h. एक्सची व्हॅल्यू 22, xn 30 डिवायडेड बाय hची व्हॅल्यू 5 म्हणजे हे किती मिळालं -8 डिवायडेड बाय 5 -8 डिवायडेड बाय 5 हे आपण फाइंड आउट करून घेऊयात व्हॅल्यू 8 डिवायडेड बाय 5 1.6 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू यूची मिळालेली आहे -1.6. नाव वी प्रिपेअर बॅकवर्ड डिफरन्स टेबल. आता आपण टेबल फाइंड आउट करूया. टेबल आपला कुठंपर्यंत फाइंड आउट होईल पाहूयात. आपल्याकडं काय व्हॅल्यूज दिले आहेत, कितीपर्यंत काय दिलेलं आहे x0, x1, x2, x3 आणि x4 म्हणजे आपल्याला कुठंपर्यंत फाइंड आउट करावं लागेल del⁴ y म्हणजे 4th डिग्रीपर्यंत टेबल फॉर्म करावा लागेल. मग व्हॅल्यूज आपल्या कशा मिळतील व्हॅल्यूज x y del y del स्क्वेअर y del क्यूब y आणि लास्ट del⁴ y पर्यंत व्हॅल्यूज मिळते. आता एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत. काय दिलेत आपल्या एक्सच्या व्हॅल्यू 5च्या डिफरन्स म्हणजे 10, 15, 20, 25 आणि 30 आणि वायच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्या तर 19.97, 21.15, 22.47, 23.52 आणि 24.65. आता del y फाइंड आउट करताना काय करतो आपण इथं याच्यातून हे मायनस करतो म्हणजे 21.15 मायनस 21.15 मायनस 19.97 1.18 21.15 minus 1997 सॉरी 21.51 आहे इथं 1.54 इथं आहे 51 तिथं चुकून घेताना झालेलं आहे 51 आहे. आता 22.47 मायनस 21.51 0.96 नेक्स्ट 23.52 मायनस 22.47 1.05 नेक्स्ट 24.65 मायनस 23.52 1.13. आता नेक्स्ट del स्क्वेअर y फाइंड आउट करूया 0.96 मायनस 1.54 मायनस 0.58 1.05 मायनस 0.96 0.09 नेक्स्ट 1.13 मायनस 1.05 0.08 आता इथल्या व्हॅल्यू फाइंड आउट करूयात 0.08 मायनस 0.09 इथं आन्सर मिळेल मायनस 0.01 आणि 0.09 मायनस प्लस होईल प्लस 0.58
67 minus 0.01 minus 0.67 minus 0.68 हा टेबल आपला इथं फॉर्म झालेला आहे. आता फॉर्म्युला यूज करूयात. टेबल आपला फॉर्म झाला. आता आपण फॉर्म्युला यूज करूया. देअरफॉर बाय न्यूटन ग्रेगोरी फॉर्म्युला फॉर बॅकवर्ड इंटरपोलेशन वी गेट काय मिळेल आपल्याला इथं फाय ऑफ फाइंड आउट करायचं आहे 22 डिग्रीला, म्हणजे फाय ऑफ 22 इज इक्वल टू yn प्लस u इंटू डेल yn प्लस u इंटू u प्लस 1 डिवायडेड बाय 2 डेल स्क्वेअर yn प्लस u इंटू u प्लस 1 u प्लस 2 डिवायडेड बाय 6 डेल क्यूब yn प्लस u इंटू u प्लस 1 u प्लस 2 u प्लस 3 डिवायडेड बाय 24 डेल रेस टू 4 yn. आता इथं व्हॅल्यूज टाकूयात. ynची व्हॅल्यू म्हणजे आपली किती आहे 24.65 प्लस यूची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला यूची व्हॅल्यू -1.6 इंटू डेल yn. इथं व्हॅल्यूज यूज करताना ह्या व्हॅल्यूज आपण लास्टच्या व्हॅल्यू यूज करतो आहे. डेलynची व्हॅल्यू आहे 1.13 प्लस -1.16 इंटू -1.6 प्लस 1 इंटू -1.6 प्लस 2 डिवायडेड बाय 6 इंटू डेल क्यूब ynची व्हॅल्यू आहे आपली 0.08. आता नेक्स्ट प्लस -1.6 इंटू -1.6 प्लस 1 -1.6 प्लस 2 -1.6 प्लस 3 डिवायडेड बाय डिवायडेड बाय 24 इंटू व्हॅल्यू इथं मिळेल आपल्याला लास्टची -0.68. इथं एक टर्म राहिलेली आहे आपली ynची लिहिली, u डेल yn लिहिला, u इंटू u प्लस 1ची ही टर्म राहिली ती मी इथं लास्टला ॲड करते. काय आहे -1.6 इंटू -1.6 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू डेल स्क्वेअर yn आहे आपला 0.08 आणि इथली जी व्हॅल्यू आहे ती काय मिळणार आहे इंटू इथं इंटू आपली व्हॅल्यू असेल -0.001 -0.001 व्हॅल्यू आहे इथं मल्टिप्लायर 0.001. देन इथली जी व्हॅल्यू आहे मल्टिप्लायरची ती मी इथं लिहिते 0.01 -0.01 ही मल्टिप्लायरची व्हॅल्यू आणि राहिलेली टर्म मी इथं ॲड केली. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात आणि ॲन्सर लिहूयात. 24.65 प्लस आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेतलेले आहेत, या व्हॅल्यूज आपल्याला मिळाले आहेत. आपण याची ॲडिशन करूयात. 0.0384 प्लस 24.65 मायनस 18.08 मायनस 0.00064 मायनस 0.0152. ॲन्सर मिळालं 6.5925. ॲडिशन करूयात आपण.
24.65 minus 1.808 minus 0.00064 minus 0.0152 आणि प्लस 0.0384. ॲन्सर मिळाला आपल्याला 22.8645. 22.8645. म्हणजे फायनली आपल्याला ॲन्सर मिळालेलं आहे 5 of 22 इज इक्वल टू 22.4645 ॲप्रॉक्झिमेटली. इथं आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.